चला अभि आपण रेडी व्हायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश. चला यज्ञेश, आपण पहिले षटक हाताळताय, त्यामुळे आम्ही विनंती करतोय की घाई करा थोडीशी. सिंगल यावेळेस फुलटॉस चेंडू होता, पण पंचांचा इशारा नो बॉलचा इथे मात्र पोहोचलाय. धरती मातेला दान होणारा हा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा. नो +2 म्हणजे टोटली 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 4 या अंकावर धावफलक. फ्री हिटचा येणारा पुढचा चेंडू सध्या तरी आपण पाहताय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. ओ हो हो, स्टायलिश फटका. क्रिकेटमध्ये पाहत आणि पाहत राहावा असा फटका पाहायला मिळाला. पण मित्रांनो, उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट का म्हटलं जातं. भलेही जल्लोष काही प्रमाणात का होईना पण साजरा केला गेला, पण त्याच्यानंतर इथे मात्र फेकी झाली आहे. एक धाव मिळाली आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला 5 या अंकावर पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलनं धावसंख्या 5. गोलंदाज सज्ज होतोय षटकात यायला. पुढचा बॉल अभिच्या बॅट मधून चेंडू चाललाय, तिथे मात्र अभिचा फटका फसलाय. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. मी विनंती करतोय सातत्यानं तुम्हाला. न्यू बॅटर जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. अभिसारखा फलंदाज बाद होणं कुठेतरी धोकादायक ठरू शकतं. धावसंख्या 5 या अंकावर जाताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक धाव पुन्हा एकदा इथून मात्र कंप्लीट होईल. सिंगलनं धावफलक पुढे सरसावत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय 6 या अंकावर धावफलक. एक धाव सध्या तरी पूर्ण होईल. धावफलक एकेरी धावेने पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय 7 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. सध्या तरी फेकी थोडीशी चुकीची होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच षटक समाप्तीचा इशारा. षटक संपले क्रमांक 1 धावसंख्या 8.
चला गेम स्पीडअप करा. तब्बल 6.5 मिनिटं लागली हे षटक संपवण्याकरिता. त्यामुळे आपल्याकडं कमी मिनटं शेष आहेत. त्यामध्ये आपल्याला चला फलंदाज आपणास सुद्धा विनंती आहे की घाई करा. मैदान जर का आपण बघितलं तर इथे अंधार खूप सारा लवकर होतो. तशी सूचना आमच्यापर्यंत इथे मात्र पोचवली गेली. चला फास्ट गोलंदाज कोण आहे त्वरित या. यशला आणले गेले. फलंदाज आपण आपापल्या जागेवर त्वरित जायचं आहे. यश येथे माझं सजोईल पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाला ठाऊक होतं की बॅकअपला माझा खेळाडू आहे आणि त्यामुळे चेंडू माझ्या हातून जरी सुटला तरी फार काही फरक पडणार नाहीये. सिंगल अंकित होती. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 9 या अंकावर धावफलक. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जारी होत असताना आपण पाहायला मिळतं. चला खूप सारा वेळ इथून मात्र खर्च केला जातोय. फलंदाज तुम्हाला आम्ही एक नंबर देशी विनंती करू की आपण थोडंसं फास्ट घाई करा. गणेश सर गणेश सर फलंदाज बाद होता आणि इथून मात्र आपल्याला पाहायला झाले. आम्ही विनंती करतोय की घाई करा आपण थोडं. सिंगल अंकित होती. धावसंख्या 9 या अंकावर सिंगलने स्थिरावत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल ओहो हो झोकून दिलं होतं स्वतः यष्टीरक्षकाने. इथे मात्र किंचितसा थोडासा पुढे असतं तर कदाचित ही झेल होताना आपल्याला पाहायला मिळाली असती. इथून मात्र याही वेळेस डॉट बॉल निर्धावफेकी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 9 9 ती आपण पहिल्या याच्यावर लिहिली गेली होती. त्यानंतर आपण कॅन्सल केली आणि दुसऱ्या चेंडूवर पोहोचवतो. 1 मिनिट. पहिल्या षटक धावसंख्या 11 11. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. ओहो हो पुढचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्या बात आहे. पिळंजेकरांचे सपोर्टर सुद्धा खूप सारे पोहोचले तिथे मात्र. एक चांगला टाळ्यांचा आवाज त्यांचाही आवाज पाहायला मिळतोय. सपोर्टर्स असणंही खूप सारं गरजेचं आहे आणि ते सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्या. ओहो हो यावेळेस ज्या क्षेत्रामध्ये
क्षेत्ररक्षक नव्हतं तिथे मात्र ट्रॅव्हल केलं गेलं. पकड पकड चेंडू पकड या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 12. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कृतिक सज्ज होतोय. कृतिकचा ही पहिलाच बॉल आपण पाहताय. फलंदाजाला थांबा दर्शवलं गेलंय. नाचक्की करण्याचं काम आता मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतात. आपण किल्ले घुमतारा ही इथून मात्र पाहतोय. त्याच्या सानिध्यामध्ये ही स्पर्धा आज मात्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल भिरकावून दिले गेलंय षटकारचा. घेतला तोंडावडवलीकरांनी. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 18 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल मिस करतील यावेळेस. पहा निराशा साफ साफ दिसत होती इथे मात्र या फलंदाजाच्या तोंडावर आपण पाहिलं. हा चेंडू डॉट आल्यानंतर 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल उडवला गेलाय. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी. हो साहिल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. भाविक तिथे पाहायला मिळाला ज्याच्याकडून थोडस झेलमध्ये आपल्याला त्रास होताना पाहायला मिळाला. पण साहिलनं तिथे मात्र सावरलं गेलं आणि धावा वाचवण्यामध्ये यश. 2 धावा मिळाला. धावसंख्या 20-20. रातो की कातील. हो यावेळेस उडवलं गेलंय. चेंडूला तिथे मात्र बाउंड्रीच्या नजदीक क्षेत्ररक्षण. भले झेल झाला नाहीये पण बाउंड्रीच्या पलीकडेही जाऊन दिले गेलं नाहीये. रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. आणि बॅटर प्रितेश दाखवलं असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. मिस केले गेले आणि षटक संपलाय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या
21 या अंकावर विजयाकरिता 22 22 या धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. ऐकण्याकरिता कॉमेंटर बॉक्समध्ये जॉईन होतील रोहित यांचा आवाज आपण इथून मात्र ऐकूयात. तुर्तास आम्ही इथून मात्र थांबतोय. आजच्या दिवसामध्ये बोलताना काही चुकी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो आणि उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भेटूयात. आजच्या दिवसामध्ये थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद तेजस सर. आपण गोड आवाज ऐकला. वाडा विभागातील एक गोड आवाज तेजस धोबी आपल्यामधून रजा घेत असताना 22 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 22 धावा. 22 धावांचं आव्हान असताना आपण पारंपरिक सलामीची मैदानामध्ये जोडी पाहतोय. यश आणि सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाज प्रितेश. स्ट्रायकर एंडला पाहतोय सागर. नॉन स्ट्राईक एंडला असेल यश. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल प्रितेश. चला मित्रांनो, वेळ जास्त खर्च करू नका. सामन्याला सुरुवात होते. 22 धावांची आवश्यकता असेल. प्रितेश पहिला षटकार झालेला. पहिलाच नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारेल. पहिल्याच चेंडूवर विकेट बाद. धन्यवाद डीजे. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये मिस टाइम शॉट होता. त्याच नंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते निलेश थालके. अगदी सीमारेषा लगत होते. तिथून ते दूरवरून आले. काय प्रयत्न पाहायला मिळाले. 38 सर्कलच्या जवळपास येऊन त्यांनी झेल स्वीकारली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी असेल. नक्कीच या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय शुभम. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आली आहे. पुन्हा एकदा प्रितेश सज्ज असेल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. नक्कीच धाव बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये फलंदाज पोहोचताना आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली जाईल. श्री गणेशा केला जाईल.
संघाचं खातं ओपन केलं जाईल. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक विकेट आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल आली आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतो यश यश यांचं सुद्धा यावेळेस झेलची संधी निर्माण झाली होती. झेल सुटते, मोठी चूक घडते. यश सारख्या फलंदाजाची झेल सुटली आहे. नक्कीच मित्रांनो, जे म्हटलं जातं ना, पकडो कॅच जकडो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच सुटले, ही कुठेतरी महागडी ठरेल का? नक्कीच आपण पाहणार आहोत येत्या वेळामध्ये. नक्कीच संधी निर्माण झाली होती, झेल सुटली आहे. पुन्हा एकदा प्रितेश सज्ज असेल. यावेळेस ऑफ साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये उचलून फेक करतील. अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. नक्कीच आपण पाहू शकता तो क्षेत्ररक्षक ज्याने झेल सोडली होती अजूनही डोक्यावर हात देऊन आहे, कारण त्याला माहिती होतं कोणाची झेल होती. यश सारख्या फलंदाजाची झेल सोडली आहे. ही झेल कुठेतरी महागडी ठरेल का हेच पाहणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेली आहे 3. पुन्हा एकदा सज्ज असेल प्रितेश. फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मिस टाइम शॉट आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करता यावेळेस मात्र झेल स्वीकारेल. फलंदाज बाद होते. यश बॅक टू द डगआउट. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाले दुकान. वारेट वाल्या प्रथमेश दादाच. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे फिलंजे संघ. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. महेंद्रजी पाटील आणि प्रकाशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण जे गोड गीत ऐकलं आता प्रथमेश दादा ठाकरे यांचं, हे गीत ज्यांनी बनवलं ते रुपेश दादा ठाकरे साईगाव यांनी हे गीत बनवलं होतं. बोलूयात सामन्याकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय कृतिक. बोलूयात सामन्याकडे. प्रितेश यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली आणि तीच अपील उचलून धरली पंचांनी. 1 मोर विकेट डाऊन. या ठिकाणी पाहू शकता जल्लोष. धोंडावडवली संघाचे पाठीराख्यांचा जल्लोष पाहतोय. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर लागली गेली आहे 3. गडी ही 3 बाद झालेत. 3 बाद 3 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली गेली आहे प्रितेश यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता मात्र दुसरं षटक हाताळण्याकरता आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल करण. चला, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. विनंती असेल, वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करत आहोत, तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. चला तर वलियात स्ट्रायकर एंडला असेल शुभम. कारण पहिला चेंडू हाताळलेला, यावेळेस नक्की स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला, त्यानंतर थोडंसं वलन घेतलं आणि वेग सुद्धा ज्या प्रकारचं हवं होतं ते वेग सुद्धा आपण पाहतोय या चेंडूवर. काय सामना रंगताना पाहतोय. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना, क्वालिफायर मॅच आपण पाहतोय आणि त्या मॅच मध्ये जी रंगत हवी आहे ना, ती रंगत सुद्धा या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल करण. यावेळेस कोलवर डब्याचा चेंडू
डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. नक्कीच जर डायरेक्ट हिट झाला असतं तर त्या ठिकाणी फलंदाज बाद ठरू शकला असता. मात्र एक चोरटी धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्ड मध्ये अजून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या अंकावर. नक्कीच या आधीच्या चेंडूचा विचार केला तर लेंथ थोडीशी मागे ठेवली होती. गुडलेन स्पॉटवर पिच केला होता. त्याच नंतर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करण. यावेळेस पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते आणि झेल स्वीकारेल. 1 मोर विकेट डाऊन. नक्कीच आपण पाहू शकतो शॉर्ट पिच चेंडू होता. पुल केलं होतं. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता सहजरित्या झेल स्वीकारली. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हेमंत पाटील यांच्याकडनं पारितोषिक आले. प्रत्येक षटकारात 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अमोल आणि शुभम साठी पारितोषिक आलाय. यावेळेस अजून एक संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर एकच धावेवर समाधान मानतील. शुभम आणि अमोल यांच्यासाठी पारितोषिक आलंय हेमंतजी पाटील यांच्याकडनं. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच 22 धावांचं आव्हान आहे आणि 22 धावांचं आव्हान असताना काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय डोंडा वडवली संघाकडनं. फक्त आणि फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. दुसरा षटक मार्गस्थ आहे. नाईक धावलियात. यावेळेस ऑफ साईडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न केले, झेल सुटली. दुसऱ्या धावेचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न झालाय आणि सहजरित्या 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावर. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पिलंजे संघाकरिता पारितोषिक आलाय. जर हा सामना आपण जर जिंकला तर एक विराट ट्रिप असेल तुमच्यासाठी. रितेश पाटील यांच्याकडनं यावेळेस सनराइज केलून काढलंय. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अपील केली जाते मात्र सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये परतताना. आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद ठरतोय. यावेळेस काय सामना रंगताना पाहतोय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. मित्रांनो रिव्ह्यू नसणार आहे. धावसंख्या झाली आहे 9. काय सामना रंगताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. काय गोलंदाजी केली गेली. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. गोलंदाज प्रितेश आणि कर्ण यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल अनिकेत. स्ट्रायकर एंडला असेल शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल साहिल. आता मात्र 6 चेंडू
आणि 13 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता पिळंजे संघाला. एक मोठं पारितोषिक आलंय, एक विराट टूर असेल यावेळेस. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, पंचांनी दंडित केलाय, भीमर हातालाय. पहिला चेंडू दुष्काळात 13वा महिना म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. भीमर चेंडू आलाय. नक्कीच 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू काहीतरी वेगळं करायचं होतं गोलंदाजाला, मात्र त्यापासून वंचित राहिलेत आणि भीमर चेंडू हातालाय. 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. आता मात्र जे दर्शक लांबवर बसून सामना पाहत होते ना, ते सीमारेषेच्या लगत येऊन उभे राहिलेत. यापुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल, सामोरा जाईल साहिल. फ्री हिट चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का? यस, यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि त्या ठिकाणी अजून एक धाव सुद्धा पळून पूर्ण केली गेली. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतील, आम्हाला दर्शवतील. हाही दिशाहीन चेंडू असेल. व्हाईट +1 अजून स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 13. समीकरण बदलताना आपण पाहतोय. काय मॅच रंगते, फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एकही लिगल डिलिव्हरी न हाताळता आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुल केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक देने वाला षटकार आलाय. संघर्षमय षटकार. काय सामना रंगतो मित्रांनो. धावसंख्या झाली षटकाराच्या जोरावर 19. नक्कीच मित्रांनो, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर पुल केलाय आणि सक्सेसफुल ठरलाय. झेल तर घेतली आहे, मात्र जो दर्शक बाहेर होता सीमारेषे लगत, त्यांनी झेल घेतली आहे. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये मित्रांनो कशा पद्धतीने झेल घेतली आहे, मात्र सीमारेषेच्या बाहेर झेल घेतली आहे. बोलूयात सामन्याकडे. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. सामना कुठे होता आणि कुठून कुठे आणून ठेवलाय, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल शुभम याचं. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पळून पूर्ण केली गेली. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच मित्रांनो, काय सामना रंगतो. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. जे दर्शक लांबवरून बसून पाहत होते ते नक्कीच दर्शक आलेत, सीमारेषे लगत येऊन उभे राहून पाहत आहेत. नक्कीच 2 गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी, मात्र अनिकेत कुठेतरी चूक करतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, ऑफ साईडला खेळून काढला. एक धाव पळून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? यस, 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि इथे विजयी होतोय संघ पिळंजे. कुठून मॅच कुठपर्यंत हाणून ठेवली. नक्कीच मॅच कुठून कुठपर्यंत आणून ठेवली आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणीही असू दे, मात्र ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण एकाच खेळाडूला ठरवणार आहोत. तो असेल शुभम. पिलांच्या संघाकरिता पारितोषिक सुद्धा लागलं होतं. जर या सामन्यामध्ये ते विजयी झाले तर एक विराट टूर होती आणि नक्कीच या सामन्यामध्ये ते विजय झालेत. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. धोंडा वडवली संघाचं. अप्रतिम प्रयत्न राहिले होते, मात्र कुठेतरी चूक घडली. मात्र नेक्स्ट मॅच मध्ये चुका नक्कीच तुम्ही सुधाराल. तुमचं सुद्धा कौतुक असेल. बोलूयात मॅन ऑफ द मॅच खेळाडू शुभम याला पारितोषिक दिलं जाईल. त्याच्यानंतर मीही इथे थांबतोय. आजच्या दिवसामध्ये काही अपशब्द जर